तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये. तर आज आपण चाललो होतो शोला, ते पण लोणी काळभोरला. लगेच मग आपलं सगळं आवरलं आणि निघालो शोला. आजचा शो हा आपल्याला लग्नाचा होता, तो पण देवदर्शन आणि परण्याचा. तर साऊंड होता जय गणेश 76. मग काय जाता जाता घेतलं लगेच गोपीनाथ महाराजांचं दर्शन आणि निघालो आपण आपल्या मार्गाला. आणि जे कोणी आपल्या चॅनल वरती नवीन असेल तर त्यांनी लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशीच नवीन अपडेट तुम्हाला बघायला भेटत राहतील. पुढे गेल्यानंतर आठवलं की गाडी पेट्रोल टाकायचं राहिलं, मग लगेच गेलो पंपावरती आणि केलं गाडीची टाकी फुल. पेट्रोल टाकून झाल्यानंतर मग परत निघालो आपण लोणी काळभोरच्या दिशेने. आणि त्याच्यात ह्या उन्हाने देखील हैराणच करून ठेवले. सकाळच्या 8:30 वाजता पडलेलं हे कडाक्याचं ऊन. अभी मैं गाली नहीं दे सकता। नहीं, गाली नहीं देना। अब फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना, जिंदगी भर याद रखें ये बड़े हुए। मग तेवढ्यात आपण देखील पोचलो लोणी काळभोर मध्ये आणि डायरेक्ट गेलो मग साऊंडच्या गोडाऊनला. तिथे गेलो, हे अशा लाईनशीर गाड्या लावलेल्या होत्याच उभ्या. मग काय लगेच सगळे साऊंडवरचे कार्यकर्ते आले आणि गाडी काढली आणि गेलो मग आम्ही आमच्या लोकेशनला पोहोचल्याच्या नंतर लगेच गाडीची दारवाजे खोलून मटेरियल जोडण्यासाठी सगळे तयारच होते. दार खोलल्याच्या नंतर लगेच घेतलं मग पटापटा मटेरियल जोडायला सगळ्यांनी. त्यात क्वांटिटीचा विचार केला तर दरवेळेस प्रमाणे आज क्वांटिटी थोडी कमीच होती. आज फक्त 2 प्लाझ्मा आणि 4 स्टॉप लावायचे असते. मग काय लगेच 2 प्लाझ्मा लावून घेतले पटकन. प्लाझ्मा लावून झाल्यानंतर लगेच घेतलं मग टॉप लावायला. आणि काही लोकांना वाटते की साऊंड लाईन म्हणजे एकदम सोपा विषय, पण काही सोपं पण आहे. जो करतो ना त्यालाच माहिती कशी फाटते आणि कसं काय होतं. मग इकडे झटपट करत टॉप लावायचे काम चालूच होतं आणि आपला पण या उन्हात तानात टाइमपास चाललाच होता. आमच्यावर जळायला लागले, आला आमच्या ध्यानात. तुमच्या आईला नवरा बघू का इथं पुण्यात? जर नाही भेटला पुण्यात तर या आमच्या ठाण्यात. जरी नाही भेटला ठाण्यात तर या परत पुण्यात, आपण पाहू उन्हात आणत. मग काय तेवढ्यात नानांची देखील फॉर्च्युनर तिथं आलीच होती. मग काय नाना देखील येऊन थांबले सावलेला साऊंड पाशी, बघत होते की पोरांचं काय चाललंय काय नाही. पोर एकदा टॉप टाकण्यात व्यस्तच होते. मग काय पटपट करत सगळं सेटअप ह्यांनी देखील एकदा रेडी केला. बघा मग कसा दिसतो 4x4 टॉपचा सेटअप, ते पण एकदम कडक मध्ये. महत्वाचं म्हणजे हा सेटअप MK पॉवर या नावाने आहे आणि हा सेटअप मारुती शेठ काळभोर यांचा आहे. सांगण्याचं उद्दिष्ट एवढंच की काही लोकांचं खूप कन्फ्युजिंग होत आहे याच्यामुळे. मग इकडे गणभाऊ देखील बेल्ट मारण्यामध्ये फुल दंगत झाला होता. मग इकडे सेटअप वगैरे पुसून एकदम सगळं रेडी करून ठेवला होता आणि त्यात नवरदेवाला उरकायला खूप वेळ लागणार होता. म्हणून मग आम्ही जाऊन थांबलो होतो सावलीमध्ये. इकडे आपण व्लॉग काढत होतो म्हणून नाना देखील आपल्याला चांगला फुल सपोर्ट करत होते. मग इकडे संपूर्ण सेटअप रेडी करून आम्ही बसलेलो एकदम निवांत चिल मध्ये. त्यात ह्या उन्हाने देखील खूप गरम होत होतं. म्हणून मग आम्ही सगळेच जण गेलो रस प्यायला. रस प्यायला ये म्हणलं माय, त्या आपण हाटलीवर बसत होतो. तेवढं तिथे आपला गणभाऊ देखील आपल्या शेजारी बसला होता. व्हिडिओ चालू करायच्या दिसते म्हणते, आपल्याला नको घेऊ भाऊ व्हिडिओ मध्ये. तेवढ्यात आला मग आपल्याकडे रस बघायला. मग काय वाढला ना भाऊ, सांग कर. रस प्याल्यानंतर ना एवढं भारी वाटलं. मग चालू केले आपले गणभाऊने आणि शुभम शेटने वायरिंगचं काम. इकडे त्यांचं देखील वायरिंग करायचं काम चालूच होतं. मग काय आपण देखील एक कोपरा धरला आणि बसलो निवांत मध्ये. वायरिंग झाल्यानंतर लगेच घेतलं मग प्लेअर जोडून आणि त्याच्यानंतर दिला मग लगेच एक साऊंड चेक.
अशा प्रकारे आमचा तिथला देवदर्शनचा शो उरकला आणि निघालो तिथून आम्ही कार्यालयामध्ये, ते पण पारण्यासाठी. कार्यालयाकडे जात असताना लागलं मग तेवढ्यात लोणी चौकामध्ये आम्हाला असं ट्रॅफिक. मग कसं बसतं ते ट्रॅफिक पार करत निघालो आम्ही पुढे. तेवढ्यात रोडच्या कडेला दिसला हा गोटी सोडावाला. मग काय सगळेच जण थांबलो सोडा पिला. आमचं कसं आहे ना, कुठं आम्ही थांबलो आणि तिथं गप्प बसलो असं कधी होणारच नाही. नुसता धिंगाणा आणि मस्करीचा तर आड असतो आमचा. मग काय लगेच एक एक करत सगळ्यांनी घेतलं सोडा आणि झाले मग पहिलं चालू. लाडले गो 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 हो जनाब, नाग रे जनाब, नाग रे जनाब. मग तिथून लगेच निघालो आम्ही परत कार्यालयाकडे. जाऊन पोहोचलो आम्ही कार्यालयामध्ये आणि या उन्हामुळं काय गाडीच्या खाली मला उतरूच वाटेना. तरी पण बळच उतरलो खाली आणि त्यात हे ऊन एवढं चटकाय लागलं. मग काय परत जाऊन थांबलो मस्त मध्ये सावलीमध्ये. नाचचा पारणं जरा उशिराच होता. मग काय म्हंटल मस्त मध्ये द्यावा एखादी पडी. मग काय नंतर टाइमपास करत करत कधी संध्याकाळ झालं कळलंच नाही. मग काय दिलं परत एक साऊंड चेक. अशा प्रकारे सगळं शो उरकलं. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.